नीतीश कुमार नवंबर के बाद मुख्यमंत्री नहीं होंगे, बिहार में एक नया मुख्यमंत्री होगा। इसमें आपने इस पर कहा है कि लिख कर ले लो, लिख के ले लो ये बात। दूसरी बात लिख के ले लो कि जेडीयू को तीर सिंबल को 25 से ज्यादा सीट नहीं आएगी, और आई तो आप राजनीति छोड़ देंगे। छोड़ देंगे जी। बंगाल में कहा था, अभी कह रहे हैं, फिर रिपीट कर देते हैं, 25 सीट नहीं आएगा जदयू को। अगर जेडीयू की 25 से ज्यादा आई तो प्रशांत किशोर राजनीति छोड़ देंगे भाई। ठीक है, ओके। म्हणतात ना, आयुष्यामध्ये आत्मविश्वास गरजेचा असतो, पण जर तुमचा आत्मविश्वास अति आत्मविश्वास झाला तर त्याची माती होते। त्याचं परफेक्ट एक्झाम्पल प्रशांत किशोर आहेत आत्ताच्या घडीला। प्रशांत किशोर इलेक्शनच्या अगोदर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होत्या। त्यातलीच एक मोठी गोष्ट त्यांनी केली होती की ते म्हणले होते की निवडणुकीच्या नंतर तुम्हाला दिसेल की जेडीयू म्हणजेच नितीश कुमाराच्या पार्टीला 25पेक्षा जास्त सीट येणार नाहीत। पण काल निकाल लागला, निकालात चित्र स्पष्ट झालं आणि प्रशांत किशोरचा जो अति कॉन्फिडन्स होता ना, तो त्यांना नडलाय। कारण की जेडीयूला 85 सीट्स आलेत आणि प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्याला तर 0 सीट्स आलेत। किती? 0। मग आता प्रश्न असा पडतो की सगळं जग प्रशांत किशोरांना राजनीतीचं चाणक्य म्हणतं। ज्या प्रशांत किशोरांनी 2012मध्ये गुजरातची जी विधानसभेची निवडणूक होती त्यामध्ये नरेंद्र मोदींना मदत केली होती। 2014मध्ये देशाचा प्रधानमंत्री बनण्यासाठी याच प्रशांत किशोरांनी नरेंद्र मोदींची साथ दिली होती। 2015मध्ये नितीश कुमारांनी यांनी मदत केली होती बिहार इलेक्शन मोदी विरोधात जिंकण्यासाठी। ममता बॅनर्जी, स्टॅलिन, आंध्र प्रदेशचे जे YSR काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी, त्यांना सुद्धा यांनी हेल्प केली होती। आता एवढ्या सगळ्यांना प्रशांत किशोरनी हेल्प केली, पण जेव्हा वेळ त्यांच्या इलेक्शनची आली त्यावेळेस त्यांच्यावर अशी नामुष्की आली। आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट बघा, प्रशांत किशोर या इलेक्शनमध्ये मागच्या 2 वर्षापासून बिहारमध्ये तयारी करतायत। त्यांनी जवळपास 3000 गावांची पदयात्रा सुद्धा केली होती। पण एवढं सगळं करून सुद्धा प्रशांत किशोर यांना फक्त 0 सीट्स आली। यामागची काय कारणं आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। चला बघूयात 5 अशी कारणं ज्यामुळे प्रशांत किशोर यांना अशा हारचा सामना करावा लागला। प्रशांत किशोर यांच्या हारण्यामागचं पहिलं कारण जे आपण सुरुवातीलाच डिस्कस केलं होतं, प्रशांत किशोर यांचा ओव्हर कॉन्फिडन्स। ॲक्च्युअलमध्ये जे राजकारण असतं त्यामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी फक्त भाषण देऊन, सभा घेऊन, रॅली काढून, पदयात्रा काढून तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही। तुम्हाला जर खरंच निवडणूक जिंकायची असेल तर तुमचं ग्राउंडशी टच असणं गरजेचं असतं, तुमची लोकांशी नाळ जुडलेली असायला पाहिजे। यात प्रशांत किशोर फेल ठरले। त्यांनी खूप मोठ्या सभा घेतल्या, त्यांनी पदयात्रा केली, त्यांनी इंटरव्ह्यूज दिले खूप सारे, पण बिहारच्या लोकांची जी नाळ जुळायला पाहिजे होती प्रशांत किशोरांची ती जुळली नाही। हे त्यांचं हारचं पहिलं कारण ठरलं। दुसरं कारण पण याच्याशीच रिलेटेड आहे। ॲक्च्युअलमध्ये बिहारसारख्या म्हणजे हिंदी पट्ट्याच्या राज्यामध्ये जर तुम्हाला इलेक्शन जिंकायचं असेल तर तुमचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर मजबूत असणं खूप गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही BJPसाठी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे RSS, राजदचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे तिथं, कारण की लालूंनी खूप वर्षापासून तिथं काम केलं आहे। नितीश तर मागच्या 20 वर्षापासून तिथं मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं पण स्ट्रक्चर आहे। पण तुम्ही जेव्हा काँग्रेसचं बघता, काँग्रेसचं स्ट्रक्चर नाही आहे म्हणून काँग्रेस बिहारमध्ये हरत असते। त्याच प्रकारे प्रशांत किशोर यांचं सुद्धा बिहारमध्ये जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे ते 0 होतं, ते जास्त नव्हतं। आणि मागच्या 2 वर्षामध्ये त्यांनी पार्टी उभारली होती आणि मागच्या 2 वर्षापासूनच ते प्रचार करत होते। त्यामुळे हे दुसरं कारण होतं। आता तिसरं कारण आहे, ते खूप महत्त्वाचं कारण आहे तिसरं। ॲक्च्युअलमध्ये जे NDA आहे म्हणजे भाजपा, जेडीयू आणि जे लोक जनशक्ती पार्टी आहे, त्यात खास करून भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढली। त्यांनी हिंदू मुस्लिम हा मुद्दा पूर्ण निवडणुकीमध्ये गाजवला। बिहारमध्ये त्यांनी कम्युनल वातावरण क्रिएट केलं। दुसरीकडे जे महागठबंधन आहे त्यामध्ये राजद त्यांनी जातीचा मुद्दा धरून ठेवला की अपर कास्ट वर्सेस लोअर कास्टचा। पण प्रशांत किशोर यामध्ये फिट ठरले नाहीत। त्यांच्याकडं ना धर्माचा मुद्दा होता ना जातीचा मुद्दा होता। प्रशांत किशोर यांनी पलायन, एम्प्लॉयमेंट, डेव्हलपमेंट याचे मुद्दे घेतले जे बिहारच्या जनतेला पटले नाहीत, किंवा आपण असं म्हणू शकतो की बिहारची जनता एवढी मॅच्युअर नाही आहे की ती अजून या मुद्द्यांवर वोट करेल। आता चौथं कारण प्रशांत किशोर यांच्या इलेक्शन हारण्यामागं, इलेक्शनच्या अगोदर जे नितीश कुमार आहे यांनी खूप साऱ्या फ्रीबीज डिक्लेअर केल्या होत्या, म्हणजे फुकटच्या गोष्टी साध्या भाषेत सांगायचं झालं तर। त्यांनी महिलांसाठी 10,000ची एक योजना जीविका दीदीच्या अंतर्गत डिक्लेअर केली होती। त्यामुळे महिला वोटसुद्धा NDAच्या पाल्यात गेलं, ते प्रशांत किशोरला भेटू शकलं नाही। आणि शेवटचं कारण ज्यामुळं प्रशांत किशोर यांचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला, राजकीय पक्ष म्हणल्यानंतर त्याची एक पॉलिटिकल आयडिओलॉजी असते। फॉर एक्झाम्पल BJPची पॉलिटिकल आयडिओलॉजी म्हणजे हिंदुत्व, काँग्रेस आणि RJDची सोशल जस्टिस, नितीश कुमारांची गव्हर्नन्स म्हणजेच गुड गव्हर्नन्स। पण प्रशांत किशोरांची आयडिओलॉजी काय याचं उत्तर भेटत नव्हतं या इलेक्शनमध्ये।
एकीकडे प्रशांत किशोर कधी मोदींची स्तुती करत होते तर कधी त्यांचा विरोध करत होते, त्यामुळे त्यांच्यावर BJPची बी टीमचा आरोप लागत होता. या सगळ्या गोष्टींमुळे बिहारच्या जनतेमध्ये एक समभ्रम निर्माण झाला की प्रशांत किशोर यांची नेमकी आयडियोलॉजी काय, आणि प्रशांत किशोर सुद्धा लोकांपर्यंत आपली आयडियोलॉजी पोहोचण्यामध्ये अयशस्वी ठरले. ही 5 कारणे झाली ज्यामुळे प्रशांत किशोर यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. शेवटी मी एवढंच सांगेन की आता निवडणुकीचे निकाल लागलेत. प्रशांत किशोर यांच्याकडे 5 वर्ष आहेत सिंहावलोकन करण्यासाठी. त्यांनी या वेळेमध्ये स्वतःचं सिंहावलोकन करायला पाहिजे, बघायला पाहिजेत की काय कारण आहेत त्यामुळे ते हरले आणि त्यांच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे. आणि बिहारच्या जनतेला सुद्धा मला एक सांगायचं आहे की तुम्ही एक शिकलेला नेता जो युनायटेड नेशनमध्ये काम करून आला आहे, ज्यांनी मोदीजींना 2014चं इलेक्शन जिंकून दिलं, जो एम्प्लॉयमेंट, डेव्हलपमेंट आणि पलायन अशा विकासाच्या मुद्द्यांवर बोलतोय, तुम्ही त्याला वोट देत नाही, तुम्ही त्याला 0 सीट देताय. तुम्हाला सुद्धा म्हणजे बिहारच्या जनतेला सुद्धा सिंहावलोकन किंवा इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे. कारण की तुम्ही माफियांना जिंकवतायत, तुम्ही शिकलेल्या माणसाला जिंकवत नाहीत. हे खूप दुःखाची गोष्ट आहे आपल्या लोकशाहीसाठी. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात यासाठी धन्यवाद. अशाच पद्धतीने आमचे व्हिडिओ बघत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला तुमच्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.